नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या सूचना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी मध्यरात्री ध्वनिक्षेपक वापरास परवानगी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न. कोणीही कायदा हातात घेऊ नये. शांतता कमिटीच्या बैठकीत नूतन पोलीस आयुक्तांचे आवाहन. आणि सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र. जिल्ह्यात सुमारे 5.5 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या आहेत. राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75,000 लाभार्थ्यांना एकाच छताखाली एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 किंवा 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की राज्य शासनाकडून 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची विविध शासकीय विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्यासंबंधित लाभार्थ्यांची निवड पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी त्या विभाग प्रमुखांनी करून त्याची यादी प्रशासनाला सादर करावी. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून 40 ते 50 हजार लाभार्थी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून किमान 400 ते 500 बसेसची आवश्यकता आहे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी आणण्यासाठी प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. कार्यक्रमा ठिकाणी लाभार्थी आणत असताना एकाही लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. लाभार्थ्यांना पाणी, नाश्ता व जेवण आदी व्यवस्था करण्यात येणार असून ते वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंढरपूर व तहसीलदार पंढरपूर यांनी या कार्यक्रमासाठी वाखरी किंवा 65 एकर जागेची पाहणी करून 50,000 लाभार्थी व त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाचे 50 स्टॉल लावले जाणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने 20, नगरपालिका 5, कृषी विभाग 5, पोलीस विभाग 2, आरटीओ 2, एमएसईबी 2, कौशल्य विकास 2, सिव्हिल हॉस्पिटल 2 व अन्य विभागाचे प्रत्येकी 1 स्टॉल लावावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पंढरपूर येथे दिनांक 27 किंवा 28 फेब्रुवारी रोजी घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी करावी याबाबत सूचित करण्यात आल्याची माहिती दिली। त्यानुसार प्रत्येक विभागाला जबाबदारी देण्यात आली असून ती जबाबदारी प्रत्येकाने अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाळणा सोहळ्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे। ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाळणा सोहळ्यासाठी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी सन 2024 मधील सण उत्सव इत्यादी करिता ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वेळेत सूट देण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यावरण वातावरणीय बदल विभाग क्रमांक 3 अन्वये सन 2024 या वर्षामध्ये दिनांक 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर माता पत्नी वीर कन्या यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो। याकरिता सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सूट देण्याबाबत विनंती केल्याने दिनांक 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सूट देण्यात आली आहे। ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करावा। सदरची सूट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। रन फॉर लेप्रोसी मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी कुष्ठरोगाबाबत प्रबोधनासाठी मॅरेथॉनमध्ये 510 सोलापूरकरांनी सहभाग घेतला। सोलापूर शहरात रन फॉर लेप्रोसी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही मॅरेथॉन शहरातील मध्यवस्ती भागात 3 किलोमीटर अंतरात संपन्न झाली। या मॅरेथॉनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सिव्हिल हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय, कोषागार कार्यालय, क्षयरोग कार्यालय, महानगरपालिका व शहरातील शासकीय विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा 510 जणांनी सहभाग घेतला होता व सोलापूर शहरात कुष्ठरोगाबाबत प्रबोधन कार्यात सहकार्य केले। या मॅरेथॉनचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यात पुरुष गटात सुमित अविनाश जावीर प्रथम क्रमांक, देवराज माळप्पा गौडनवरू द्वितीय क्रमांक, रोहित मारुती भोराडे तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ सोमनाथ पांडुरंग हरनाळकर तसेच महिला गटात राजश्री यल्लाप्पा नाकाळी प्रथम क्रमांक, निकिता निशिकांत बिनगुंडी द्वितीय क्रमांक, गीतांजली सुखदेव धावणे तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ धानेश्वरी श्रीशैल हिरापुरे यांना पारितोषिके देण्यात आली। ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी सोनवणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर सर्वदे, माहिती अधिकारी रफिक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेश पवार व जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा ॲथलेटिक संघ अध्यक्ष राजू प्याटी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर, जिल्हा केंद्रीय पथक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमा झाड, पन्नाकुप वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा माने यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। श्री मशरूम गणपती हिप्परगा येथे गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री गणेश जयंतीनिमित्त नवसाला पावणारा श्री मशरूम गणपती मंदिरात खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले।
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी लोकहितासाठी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील 7वा श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आले। या निमित्त पंचामृत महाअभिषेक, सुवर्णालंकार, पूजा, ध्वजारोहण, श्री गणपती पाळण्यात स्थानापन्न, महाआरती, गुलाल पाळणा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी यावेळी विघ्नहर्ता श्री गणरायाला सोलापूरला नव्या वैभवावर न्यावे तसेच भक्तांवर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे घातले। दरम्यान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी सर्व गणेश भक्तांना सुख समृद्ध, आरोग्य, समाधानी ठेवावे असे मनोगत व्यक्त केले। भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हावशेट्टी यांनी 7 ते 8 हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे सांगितले। यावेळी मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, बाळासाहेब वाघमारे, भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हावशेट्टी, रुद्रमणी हिरेमठ, राजशेखर हत्ती, तुषार आवजे, भैया पतंगे, ईश्वर पतंगे, अमोल तांबे, विशाल सुरवसे, निलेश स्वामी, बाबूराव शितोळे, दीपक देशमुख, गणेश हावशेट्टी, नागराज हावशेट्टी आदी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। सिद्धेश्वर महाराज स्थापित अष्टविनायकापैकी श्री मशरूम गणपती मंदिर आज अंगारकी योग गणेश जयंती हा योग 2001 पासून 24 वर्षांना आलेला आहे। तरी 3 दिवसापासून इथं गणेश जयंतीचे कार्यक्रम चालू आहेत। त्यामध्ये सुंदरकांड, शेगाव गजानन महाराजांची पारायण, अष्टविनायक कला। जय गणेश। प्रथमतः सर्व शहर जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। श्री मशरूम गणपती चरणी मी अशी प्रार्थना करतो की सर्व भक्तांना सुखी समृद्धी ठेवू व सर्वांना आरोग्यदायक असं जीवन जगण्याची मशरूम गणपती शक्ती देऊ। आजच्या या गणेश जयंतीनिमित्त आपण गणेश मशरूम गणपती मंदिरात सकाळपासून सर्व सामुदायिक कार्यक्रम करत आहोत। आपल्या मंदिराला दर्शनासाठी शहर जिल्ह्यातील तर भक्त येतात, तसेच तुळजापूर, लातूर इथून सुद्धा भक्त पायी चालत येतात। ह्या आजच्या गणेश पाळण्याच्या सोहळ्याला, गुलाल पाळणा व आरतीच्या सोहळ्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत व पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे साहेब यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास किल्ल्याची प्रतिमा साकारण्यात आली आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दृष्टिक्षेपात आली असून या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने किल्ल्याची प्रतिमा साकारण्यात आली आहे। दरवर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येतो। दरम्यान यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहावयास मिळत असून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास केलेली सजावट आकर्षक दिसून येत आहे। सर्वत्र शिवजयंतीचे डिजिटल बॅनर लावण्यात आल्याने शहरातील वातावरण शिवमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे। श्रीराम प्राण प्रतिष्ठापना आणि शिवजन्मोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे। श्रीराम प्राण प्रतिष्ठापना आणि शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये 6 जिन्नस 100 रुपयांमध्ये देण्यात येत आहेत। हरभरा डाळ, साखर, तेल, पोहे, मैदा यांचा समावेश असून 1 किलो साखर आणि 1 लिटर तेल तर उर्वरित हरभरा डाळ, पोहे आणि मैदा प्रत्येकी अर्धा किलो अशा पद्धतीने या आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे। शहरातील विविध रास्तभाव धान्य दुकानांमध्ये याचे वाटप सुरू झाले असून नागरिकांना या आनंदाच्या शिद्याचा आधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, नियमांचे पालन करावे, नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत दिला।
छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली। सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी स्पष्ट करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजविण्याबाबत सूचना देण्यात आल्या। सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी, आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी, सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी। मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये। मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। इतर धर्माच्या भावना दुखावणार नाहीत। सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास असल्यास पोलीस यंत्रणेस कळवावे। मंडळांनी ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। कंटेनर ठेवण्यासारखा जे मोठं वाहन आहे ते भरून पूर्ण स्पीकर लावून आणतात, त्यापैकी कमी करून वेगळ्या टप्प्यात म्हणून असा हे प्रयत्न आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रा करणारे आपण सर्वांनी निर्णय घेऊन दारू लावणार नाही असा निर्णय घेतला, पूर्णपणे पारंपरिक आदेश वाजवायचे असा निर्णय घेतला तर सर्वात चांगली गोष्ट आम्ही पहिले उभं राहून आपल्याला पुरस्कार नंबर 1 ते निर्णय आपल्याकडे आहे। आमच्याकडून आता आवाज कमी करायची या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 9 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारूसह 21,650 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईत विश्वनाथ फुलचंद पवार, राहणार वरळेगाव तांडा, हा गुराप्पा तांडा येथे हातभट्टी दारू गाळताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 3800 लिटर रसायन जप्त करण्यात आले। तसेच सीताराम तांड्यावर धाड टाकून 3600 लिटर रसायन जागीच नाश केले। तसेच बक्षी हिप्परगा येथे 2600 लिटर रसायन जागीच नाश केले। गुरप्पा तांडा येथील हातभट्टीवर 3800 लिटर रसायन नाश केले। गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेले प्लास्टिक बॅरलमधील एकूण 6500 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले। दरम्यान एका अन्य कारवाईत सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड या सुझुकी एक्सेस मोटारसायकलवरून 2 रबरी ट्यूबमधून 180 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 49,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारधी वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे ही महिला एका प्लास्टिक कॅनमध्ये 50 लिटर हातभट्टी दारूसह मिळून आली। याच ठिकाणावरून उसाच्या शेतात लपविलेल्या 3 बॅरलमध्ये 550 लिटर गुळ मिश्रित रसायनही जप्त करून जागीच नाश करण्यात आले। अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून निलेश तारू यांनी पदभार स्वीकारला आहे। अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकपदी निलेश तारू यांनी पदभार स्वीकारला आहे। बाळासाहेब काकडे यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर तारू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निलेश तारू हे 2011 पासून प्रशासकीय सेवेत आहेत। सरळ सेवा पोलीस भरती परीक्षेतून उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे। नवी मुंबई, ठाणे, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच पंढरपूर तालुक्यातील करकम पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी कामकाज केले आहे। दरम्यान नुकतीच त्यांची दक्षिण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना करजगी बीटची जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे। पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करजगी हद्दीमधील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी केले आहे।
नमस्कार, मी API निलेश तारुण, अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहे आणि करजगी बीट चा पदभार मी काही दिवसापूर्वीच घेतलेला आहे। तर करजगी बीट मधल्या सर्व गावातील लोकांना असं आव्हान आहे, कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न असो, आपल्या कुठल्या समस्या असो, तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। तुम्हाला पोलीस अहोरात्र सेवा करून तुमच्या अडचणी दूर करायचा 100% प्रयत्न करेल। कुणी करत असतील तसेच कुठलेही नागरिक कायद्याचे जर उल्लंघन करत असेल तर त्याला कायदेशीर प्रमाणे त्याच्यावर कारवाई अतिशय कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। भंडी शेगाव तालुका पंढरपूर येथील कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेस माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदिच्छा भेट दिली। भंडी शेगाव तालुका पंढरपूर येथील कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेस माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदिच्छा भेट दिली। भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानांतर्गत प्रशांत परिचारक भंडी शेगाव येथे आले असता त्यांनी कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेस सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या। ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेसाठी विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी गावातील सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे। स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी या अभ्यासिकेचा खूप मोठा उपयोग होणार असून या अभ्यासिकेस योग्य त्या सोयी सुविधा सर्वांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात येतील असे मनोगत व्यक्त केले। कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेच्या वतीने नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात। या अभ्यासिकेचा महिलांसाठी योगा हेल्प म्हणूनही उपयोग केला जातो। या अभ्यासिकेत लवकरच ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर यलमार यांनी दिली। यावेळी डॉ. हेडगेवार वाचनालयाचे अध्यक्ष महेंद्र येलपले, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव कोळवले, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक गंगाराम विभूते, सरपंच मनीषा यलमार, पंचायत समिती सदस्य पल्लवी यलमार, वाचनालयाचे सभासद, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते। राजकीय हस्तक्षेपामुळे तांदूळवाडीतील जलजीवनचे काम थांबले आहे। बिल मिळेना, ठेकेदार वैतागलेत, तर दुष्काळात पाणी मिळणे अवघड झाले आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या कामकाजाची कायमच बोंब होत आहे। आता तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे आणि त्या दुष्काळात सोलापूर जिल्ह्याला फारच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी या गावात वारंवार राजकीय हस्तक्षेप होत असल्याने जलजीवन मिशनचे काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे। त्यामुळे ठेकेदारही वैतागले असून जोपर्यंत जिल्हा परिषदेकडून बिल मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशा भूमिकेत ठेकेदार असून नागरिकही याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत। हर घर जल या संकल्पनेतून केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येकाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। यासाठी सोलापूर जिल्ह्याला 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असताना सध्या सोलापूर जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेप तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे 184 कामे खोळंबलेली आहेत। त्यापैकीच एक काम म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे गेल्या वर्षभरापासून हे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे बंद अवस्थेत आहे। सदरचे काम बंद पाडण्यामागे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप सुरू असल्याचे बोलले जाते। तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले। याबाबत तांदूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही। सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे। सदरचे काम बंद पडल्यानंतर एकदाही कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन पाहणी केली नसल्याचे शिवसेना शिंदे गट जिल्हा उपाध्यक्ष अभिजित सोलापूर यांनी सांगितले। मी तांदूळवाडी माजी उपसरपंच अभिजित धानप्पा सोलापुरे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोलापूर जिल्हा सदर माझ्या गावातील पाणी पुरवठा कामासंदर्भात आत्ताशी संपादकाने एका बाईट घेण्याचा विषय आला म्हणून मी बोलण्याची परिस्थिती आली। सदर पाणी पुरवठ्याचा कार्यकाला मंजूर होऊन 2 वर्ष झालं। 2 वर्षानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन करून 1 वर्ष 1.5 वर्ष झालं। सदर कामाचे अर्ध्या टाकीचं बांधकाम होऊन अर्धी पाईपलाईन योजना अर्धी विहीर असं काम करून 6 महिने झालं ठेकेदार बी
ठेकेदारचा पत्ता नाही आणि कुठल्या अभियंत्याचा सुद्धा याच्याकडे लक्ष नाही, कुठल्या प्रशासनातील अधिकारी याच्याकडे जिकिरीने तळमळीने लक्ष देऊ इच्छित नाहीत। सदर योजना ही 1.5 कोटी रुपयाची योजना असून 1.5 कोटी रुपयाची योजना गावाला मंजूर होतात। पाणी पुरवठ्याच्या योजना सर्व हर घर नल ही भारत सरकारची योजना असून सर्व जिल्ह्यामध्ये 194 फायली ह्या तहकूब पेंडिंग ठेवण्यात आल्यात। पालकमंत्री विखे पाटील यांच्या चौकशीच्या अहवालानुसार तहकूब ठेवण्यात आल्यात। चौकशी कुणाची? सध्या राज्यात दुष्काळ परिस्थिती तयार झाली असल्यामुळे लोकांना पाण्याचा फार मोठा पाण्यासाठी धडपड लोकांची चालू आहे। त्या संदर्भात 1 वर्ष कामाची चौकशी लावणे किंवा काम रेंगाळत ठेवणे हा प्रशासनाचा गैरजिम्मेदारीचा कारभार हा सोलापूर जिल्ह्यात चालू आहे आणि याची दखल 2 वेळा आम्ही शिव मॅडम मनीषा आवाळे मॅडमला पत्र दिलं, आम्ही उपोषणाला बसतो असं पत्र दिलं, तरी देखील त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली थांबा करू। पत्र देऊन आज 1 महिना 1.5 महिना झाला। त्यानंतर आम्ही रिमाइंडर पत्र दिलं। सदर ठेकेदार जर काम चालू करत नसेल तर ठेकेदार बदलण्यात यावा, तरी सुद्धा त्याच्यावर ऍक्शन झालेली नाही। मग या सर्व भानगडी मागे नेमकं लपतं तरी कोण? मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्याला समर्थन म्हणून आज सकाळी 11 वाजल्यापासून कळंब केज रस्त्यावर आणि धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर मांजरा नदी पुलानजीक रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त करत शांततेच्या मार्गाने सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर सालेर किल्ल्यावर जो प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याचीही सखोल चौकशी करून यामागे असलेल्या मास्टरमाइंड यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व गुन्हेगारांना अटक करावी। तसेच शासनाने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून सगळे सोयरेची व्याख्या निश्चित करून मनोजदादा जरांगे पाटील यांना दिलेली सर्व आश्वासने तात्काळ पूर्ण करावी व मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारने तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन गांभीर्याने प्रयत्न करावेत आदी मागण्या करण्यात येत आहेत। कळंब शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्ध शेतकरी अभियानातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले। शेतकऱ्यांना आधुनिक शेती व शेती पद्धतीविषयी शास्त्रशुद्ध माहिती मिळावी तसेच त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी, शिरूर, अनंतपाळ व निलंगा या तालुक्यांमध्ये समृद्ध शेतकरी अभियान 2 हा उपक्रम राबविण्यात येत आहे। कृषी विभाग व कृषी तज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विविध कृषी योजना व आधुनिक शेतीचे धडे दिले जात असून शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे। अभियानाच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये गावोगावी माहिती शिबिरांचे आयोजन केले जात आहे। यामध्ये शेतकऱ्यांना कृषी तज्ञ व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, विविध कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण, पीएम कृषी सिंचाई योजना, शेततळे व शेततळ्यांचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, रो हाऊस, शेडनेट, पॉली हाऊस, कांदा चाळ, मल्चिंग, पॅक हाऊस, नैसर्गिक व सेंद्रिय व गटशेती, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पोकरा यासह विविध विषयांची व योजनांची माहिती दिली जात आहे। याबाबत अभियानाची माहिती तसंच आगामी काळात शिबिरे आयोजित करण्यात आलेल्या गावांची नावे व वेळापत्रक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसारित करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी आपापल्या गावात होणाऱ्या या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर येणेगूर गावात पोस्ट ऑफिस समोर 2 शालेय विद्यार्थ्यांना टँकरने चिरडले। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर येणेगूर गावात पोस्ट ऑफिस समोर 2 शालेय विद्यार्थ्यांना टँकरने चिरडले। यामध्ये पात्रे श्रेया सुरेश ही विद्यार्थिनी जागेवर मयत झाली तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। त्यांना सोलापूरला रेफर करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी येईपर्यंत रास्ता रोकोवर गावकरी आणि विद्यार्थी ठाम आहेत। इकडे
आमचे कितीतरी निवेदन गावातल्या लोकांच्या आमच्या संस्थेच्या लेटर पॅड वरती दिलेले, त्याची दखल घेतली नाही. म्हणून आता इथं जे घडले ते घडून येते घडले. म्हणून आता इथून पुढे याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्तीनगर येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्तीनगर वाशी येथे हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. यावेळी महिलांना वाण अल्पोपहार देण्यात आला. लकी ड्रॉ काढण्यात आला. त्याचे मानकरी प्रथम पैठणी विजेत्या ठरल्या सौ अर्चना दत्तात्रय माळी, द्वितीय बक्षीस स्टील डबा सौ लक्ष्मी विकास चेडे व तृतीय बक्षीस उभा स्टील डबा सौ शुभांगी समाधान कवडे यांना मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा देवळे या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ धनश्री चेडे, सदस्या डॉक्टर सौ अर्चना तानवडे, राणी जगताप व विषय तज्ज्ञ सौ चव्हाण, सौ लिके यांची उपस्थिती लाभली. डॉक्टर सौ तानवडे यांनी महिलांचे आजार व उपचार यासंबंधी माहिती दिली. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय कोरे यांनी केले तर आभार सौ छाया अंधारे यांनी मानले. यावेळी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ नंदुबाई उकरंडे, सौ सुनीता वाकडे, सौ बबिता गवई, श्री ज्ञानेश्वर जाणगेवाड, श्री सुधीर उंद्रे यांनी परिश्रम घेतले. माझी शाळा सर्व उपक्रम राबवते आणि आपणास ज्ञात असेल माहित असेल की आपली शाळा ही PMC मध्ये आलेली आहे. जिल्ह्यातील 9 शाळांमध्ये आपली शाळा आहे आणि खरोखर आनंद वाटतोय सांगायला की खूप विकासाची कामं, भौतिक सुविधा असतील. लाखनगाव शाळेत संघटनेतर्फे अभिरुची वर्ग संपन्न झाले. दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मौजे लाखनगाव तालुका वाशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने अभिरुची वर्ग घेण्यात आला. यामध्ये रामभाऊ लगाडे यांनी खेळ, गाणी, गोष्टी शिकवल्या. यानंतर व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले. यावेळी 65 मुले मुली उपस्थित होते. शिंदे सर यांनी आभार मानले. परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीच्या वतीने प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीतर्फे आज कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे यासाठी प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अक्षय चेडे, शहर अध्यक्ष राज कवडे, अभिषेक कवडे, वैभव कवडे, संजय मोटे, शंभू गायकवाड, कृष्णा चेडे, सर्व महाराष्ट्र सैनिक व विद्यार्थी उपस्थित होते. जवाहर विद्यालय अणदूर येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जवाहर विद्यालय अणदूर येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी पहिल्या घंटेपासूनच विद्यालयात स्वयंशासन दिनाचे नियुक्त अभिरूप शिक्षक शिक्षिका विद्यालयात येण्यास सुरुवात झाली. सकाळचा परिपाठ घेण्यापासून ते शाळा सुटेपर्यंत सर्व शालेय यंत्रणा विद्यार्थ्यांनी हाताळली. अभ्यासाच्या सर्व तासिका, कार्यालयीन कामकाज, नियमित अभ्यास, तासिकेची घंटा वाजविणे, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत भात वाटप, सभेच्या कार्यक्रमाची आखणी, नियोजनबद्ध दिवसभराचे शालेय कामकाज विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. प्रथम सत्र परीक्षेतील गुणानुक्रमे मुख्याध्यापक म्हणून नेहा कनले तर उपमुख्याध्यापक स्नेहल मोटे, पर्यवेक्षक म्हणून सार्थक भालकरे, प्रथमेश लंगडे यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले. स्वयंशासन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर अभिरूप शिक्षक म्हणून स्नेहल मोटे, सार्थक भालकरे यांनी भावना व्यक्त करताना शिक्षक म्हणून काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी प्रतिसाद, प्रशासकीय कामे, अवांतर कामे, सर्व तारेवरची कसरत करावी लागते. आज प्रत्यक्षात काम करताना वेगवेगळे अनुभव आले, विविध भूमिका पार पाडाव्या लागतात हे लक्षात आले. शिक्षकांचे कार्य अवघड व बौद्धिक क्षमतेचे आहे अशी मते विद्यार्थ्यांनी नोंदविली. स्वयंशासन दिनी उत्कृष्ट अध्यापन व जबाबदारी पार पाडल्याबद्दल कुमारी तेजस कंदले, प्रतीक्षा मोकाशे, नेहा कंदले, कार्तिक घुगे, शरण स्वामी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी ज्येष्ठ शिक्षक गुलाब सय्यद, सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहित मोरे, संस्कृत विभाग प्रमुख सुभाष गळाकाटे, सिद्धेश्वर मसुते, श्रीमती वैशाली करपे, संध्या जाधव यांनी स्वयंशासन दिन साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिरूप शिक्षिका प्रतीक्षा कानडे, शिवानी घुगे यांनी केले, तर आभार आसावरी जाधव हिने मानले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये हेडलाईन्सची। शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या सूचना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी मध्यरात्री ध्वनिक्षेपक वापरास परवानगी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न, कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता कमिटीच्या बैठकीत नूतन पोलीस आयुक्तांचे आवाहन। आणि सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाड सत्र, जिल्ह्यात सुमारे 5.5 लाखाचा मुद्देमाल केला जप्त। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।